आई लक्ष्मीबाई छोटूला ओरडत असते, पुन्हा त्या तमाशाच्या जागेवर जा, मग बघतेस तुला. बाप गेला त्या तमासगिरीच्या नादी लागून, आता तू बी जा. त्याचं उत्तर लगेच तयार असतं. तो आईलाच म्हणतो, अगं ती दिसायला तुझ्यापेक्षा चिकनी असणार. त्याला चांगली गरमागरम फुगलेली पुरी मिळाल्यावर तो शिळा पाक्या भाकरीला कशाला बघल, याचा आता विचार तू कर. ती म्हणते, तुझा विचार घाल चुलीत. पुन्हा जर तमाशाला गेलास तर सांगून ठेवते. तो म्हणतो, मग तू कशाला मला पुन्हा पुन्हा तमाशाच्या साडीत पाठवतेस? ती म्हणते, तुला भाडं वसूल करायला पाठवते, तमाशात नाचायला नाही. तो म्हणतो, मला लोक अडी अडचणीला बोलवतात. आज 50 वर्ष झाली, तुला कोणी बोलवले का? त्या तमासगिरांबरोबर एवढं भांडण का आहे तुझं? आई म्हणते, ती तमासगिरांची चाळ पेटलेली बघेल तेव्हाच थंडावा मिळेल माझ्या जीवाला. तो म्हणतो, तू इथनं जरी काडी ओढलीस ना तरी जाळ होतोय तिचा, आणू का माझी? पण उद्या चाळ जर पेटली तर मग खायचं काय? ती म्हणते, तुला एवढी सोन्यासारखी नोकरी आहे की? तो म्हणतो, काय नोकरी लावली आहेस? 200 रुपये पगाराची, त्यातले 99.5 रुपये तुझ्या तपकिरीसाठी खर्च होत आहेत. ती लगेच म्हणते, बाकीचे पैसे तुझ्या पुस्तकांवर खर्च होत आहेत, त्याचं काय? तो म्हणतो, एकदा बँकेवर दरोडा पडू दे, म्हणजे पुस्तकाची सगळी किंमत वसूल. मी धरून जगात जे काही 4-5 विद्वान आहेत ना त्यांनाच पुस्तकांची किंमत कळतीया. तुला सांगून काय कळणार आहे? इथे बँकच उपाशी, दरोडा घालते तरी कोण? आपलं नशीबच पांडू, तर काय करणार भांडून? इथे चाळीत महिनेला तिची आई आणि बाजा तमाशाचा दलाल तिला तमाशात शरीराचा धंदा करायला भाग पाडत असतात. ती त्यांना म्हणते, ज्यांच्या अंगात कला नसेल ना त्यांनी खुशाल करावा शरीराचा धंदा, पण मी नाही करणार. बाजा म्हणतो, लावला अंगाला हात तर काय भोकं पडतात का? ती म्हणते, नाही ना, मग बोलव की तुझ्या बायकोला तमाशात नाचायला. घेऊ देत ना दौलत जादा, म्हणजे इथल्या पब्लिकला तरी कळेल तुझ्या बायकोचा हात किती मऊ येते. बाजा तिच्यावर फर टोपी फेकून मारतो. पुस्तक वेड्या छोटू हातात पुस्तक घेऊन बँकेत जायला निघतो. एका माणसाचा धक्का त्याला लागतो. तो पुस्तकाच्या नादात परत फिरून घरचा रस्ता पकडतो. घरी येऊन आईला धडकतो. तिला विचारतो, आई तू इथे? माझ्या अगोदर बँकेत आलीस सुद्धा? एवढ्या लवकर कर्ज मिळणार नाही. काय कायदा वगैरे आहे की नाही? माझं पोझिशन खराब होतंय, जा बघू तू इथून. ही बँक आहे होय, आण ते पुस्तक इकडे, असं म्हणत ती पुस्तकाला तुडवते. तो तिला समजावतो, अगं विद्या आहे ती, अशानं पुढचा जन्म मास्तरणीचा मिळेल तुला. ती त्याला बँकेत पाठवते. तो बँकेत जायला निघतो. कर्ज मागायला एक माणूस गाढव घेऊन आलेला असतो. बँकवाला त्याला म्हणतो, आम्ही गाढवांवर कर्ज देत नाही. तेवढ्यात तिथे छोट्या येतो. तो त्या माणसाला म्हणतो, मुळातच बँकेत गाढव असल्यामुळे ते तुमच्या गाढवाला लाथा मारणार की नाही म्हणून कर्ज देत नाही. तुमची गाढवं शहाणी आहेत म्हणून सांगतोय. दुसरा सीन, बँकेच्या मॅनेजरचं घर आपण पाहतो. त्याची बायको त्याला सांगते, चांगले मुंबईत होतो, काय गरज होती इथे खेडेगावात बदली करून घेण्याची, तेही अशा ठिकाणी जिथे 3 वेळा बँकेवर दरोडे पडले आहेत. तो म्हणतो, अगं इथे आलो म्हणून बँकेचा मॅनेजर तरी झालो, मुंबईत राहिलो असतो तर साधा अकाउंटंट म्हणून सगळं आयुष्य काढावं लागलं असतं. त्याची बायको दरोडा पडेल म्हणून घाबरत असते. तो तिला समजावत असतो. तेवढ्यात तिथे छोट्या येतो. तो म्हणतो, पडलाच पाहिजे दरोडा. तत्वज्ञानच सांगताय, तांदूळ म्हटलं की खडा आणि बँक म्हटलं की दरोडा पडलाच पाहिजे. दरोड्याशिवाय बँकेला शोभा नाही. मॅनेजर निघून गेल्यावर ती परत त्याला विचारते, खरंच बँकेवर दरोडा पडला तर? तो पुस्तक काढून तिला म्हणतो, बघा पहिल्याच पानात खून लिहिलाय. मला सांगा, मॅनेजरचा खून म्हणजे बायको विधवा आणि पोरग बेवारसी. तो मुलाला घेऊन निघतो. ती चिंतेत. एकुलत्या एक पोरीची आमंत्रण पत्रिका घेऊन गणप्या इनामदाराकडे येतो. तो कर्ज घेण्याबद्दल त्यांना विचारतो. गावातल्या बँकेकडून कर्ज घेतलंय, इनामदाराला कळतं. तो म्हणतो, आम्ही दिलं असतं की. गणप्या म्हणतो, मॅनेजरने सगळ्या गावासमोर सांगितलंय इनामदाराकडून कर्ज घ्यायचं नाही. तो कागदावर तुमचं घरदार, जमीन जुमला सगळं लिहून घेईल आणि बिकेला लावल. कमी व्याजात कर्ज लागेल तेवढं मिळेल आणि हप्ते पण सवडीने, असं तो बोललाय. आता या मॅनेजरलाच गावातून हुसकून काढायचं इनामदार ठरवतो. त्याचा नोकर म्हणतो, आधीच्या मॅनेजरचा बंदोबस्त केला तसं यातही करा की. तेवढ्यात एक जण येऊन त्याला म्हणतो, महिनेला इथे कधी घेऊन येताय? नाही तर तुमच्या खात्यावर दुसराच कोणीतरी जातं फिरवायचा. इथे महिन्याच्या खोलीत ती एका फडातल्या मुलीचे दागिने शोधत असते. तिचे दागिने हरवलेले असतात. महिना तिला म्हणते, किती वेळा सांगितलंय दागिने बँकेत ठेवा म्हणून. तिथे बाजा येतो. मला बी खातं उघडून दे की, तिला म्हणतो. ती म्हणते, तुला काय गरज, इथं बी आंधळ दळतंय मी कुत्र पीठ खाताय की. एकदा छोट्या बाजारात खरेदीला जातो. 5 रुपये 10 पैसे खरेदीचे होतात. तो 100ची नोट देऊन सुटे पैसे घेणार असतो, पण नोट गेली कुठे? त्याची नोट महिनेने घेतलेली असते. तो तिच्या मागे जाणार. तेवढ्यात भाजीवाली त्याला खिसते. तो म्हणतो, अगं सोड सोड, तुझा नवरा बघेल की. तो महिनेच्या मागे जातो. प्रेमाचे रंग उधळलेले असतात. एकदा तो लायब्ररीमध्ये येतो. तिथे पुस्तक घ्यायला आलेल्या महिलेशी त्याचा वाद होतो. ती त्याला चांगलं चोप देते. तो हॉस्पिटलमध्ये असतो. वॉर्डबॉयचा पाय लागून त्याची कॉट उभी होते. तो हॉस्पिटल बाहेर फेकला जातो. ट्रकवर पडतो. मागून आलेला हात बघून ड्रायव्हर घाबरतो. रस्त्यात पळापळ होते. ड्रायव्हरचा कंट्रोल सुटतो. ट्रक एका ठिकाणी थांबतो. छोट्या बाहेर फेकला जातो. अशा अवस्थेत त्याला बघून सगळेच घाबरतात. एका अँबॅसेडरमुळे त्याचं सगळं बँडेज उघडतं.
गावकरी त्याला बघून हसायला लागतात. मॅनेजरच्या मुलाला तो शाळेत सोडतो. रात्री घरी पुस्तक वाचत असताना त्याला कसला तरी आवाज येतो. तो आवाजाच्या दिशेने बघतो. तिथे बघितल्यावर त्याला आईच्या जागी चेटकीण दिसते. तो खाली येऊन तिचा गळा दाबतो. आई जोर जोरात ओरडते. तो कॉट खाली लपतो. परत आईलाच विचारतो, आता तू माझा गळा दाबणार आहेस का? छोट्याचा मामा त्याच्या घरी येतो. एकला जीव. छोट्याच्या बाबांना शोधायला तो भारतभर फिरतो. आई त्याला छोट्याचे प्रताप सांगते. रात्री बेरात्री उठून तो अरे ओ सांबा असं म्हणत असतो. आई मामाला सांगते. मामा म्हणतो, आता मी आलोय ना, त्याला तरी सुधारतो, नाहीतर मी तरी बिघडतो. एकदा मॅनेजरला भेटायला सरपंच येतात. 200 एकर सरकारी जमीन गावातल्या गरीब शेतकऱ्यांना कसायला दिली तर ते सहकारी तत्वावर शेती करतील ते त्यांना म्हणतात. मॅनेजरना कल्पना आवडते. मी ताबडतोब कागदपत्र पाठवून देतो ते म्हणतात. सरपंच बरोबर आलेला म्हणतो, मिळायलाच पाहिजे, नाहीतर तो इनामदार टपलेलाच आहे या जागेसाठी. तेवढ्यात इनामदार तिथे येतो. मॅनेजरला विचारतो, आमच्या विरुद्ध कान फुंकले की नाही सरपंचानं? ती जमीन आम्हीच विकत घेणार आहोत. मॅनेजर म्हणतो, सगळ्याच गोष्टी पैशाने विकत घेता येत नाहीत इनामदार. ही बँक गावातल्या गरीब शेतकऱ्यांसाठी आहे, श्रीमंतांना पोचण्यासाठी नाही. इनामदार मॅनेजरला धमकी देतो, विनाकारण तुम्ही मध्ये पडला तर तुमचंच तुकडे होतील. छोट्याला एका मुलीला घेऊन जाताना 2 माणसं दिसतात. ती मुलगी सांगते, हा माझा मामा नाही. तरी छोट्या तिच्यावर विश्वास न ठेवता त्यांना म्हणतो, जा जा घेऊन जा. मागे एका मुलानं मला असंच फसवलं आणि पोलीस स्टेशन दाखवलं. मुलीला पळवल्याची तक्रार घेऊन तिचे वडील पोलीस स्टेशन मध्ये येतात. साहेबांना चेकबुक द्यायला छोट्या तिथे येतो. वडिलांना तिचं वर्णन सांगतो. साहेब विचारतात, तू तिला कुठे पाहिलंस? तो म्हणतो, माझ्या स्वतःच्या हाताने तिला गाडीत बसवलीये मामासोबत. मुलीचे बाबा म्हणतात, तिला एक पण मामा नाही. साहेब त्याला म्हणतात, 24 तासांच्या आत तू जर तिला शोधून आणलं नाहीस तर तुला आणि मला दोघांना आत बसावं लागेल. त्याला बाहेर पडताना परत लायब्ररीवाली दिसते. तो मागे फिरून हेल्मेट घालून निघतो. मापाचं नसलेलं हेल्मेट डोक्यात अडकतं. आई आणि मामाची ते काढण्यासाठी पुरती तारांबळ उडते. मामा किचन मध्ये फेकला जातो. साहेबांचं हेल्मेट घ्यायला हवालदार येतो. मामाने ठोकून ठोकून हेल्मेटची पार वाट लावलेली असते. लहान मुलीला 48 तासात नाही शोधलंस तर घरात येऊन बेड्या घालून घेऊन जाईन. छोट्या मुलीला शोधायला तो बाहेर पडतो आणि भलत्याच मुलीला उचलतो. तिथेही त्याला मार खावा लागतो. छोटू तमाशाला जातो. तिथेही त्याला मैनेच्या जागी ती मुलगी दिसते. तो स्टेजवर येऊन तिला उचलून घेतो. ती मैना असते. बाजा त्याला विचारायला येतो, काय भांग बिंग प्यायलास की काय? इथे लहान बोरगी होती, भांग तू प्यायला असशील. छोटू म्हणतो. इथे ती मुलगी खरोखर बाजानेच पळवलेली असते. तो त्याच्या साथीदारांना म्हणतो, त्या छोट्याला आपला संशय आलेला दिसतोय. त्याला कळायच्या आत या पोरीची विल्हेवाट लावायला पाहिजे. मैना त्याला म्हणते, तुला कोणी भानगडीत पडायला सांगितलं होतं? नाही मिळाली तर जा खडी फोडायला. तरी तो तिला सांगतो, ती इथंच कुठेतरी असली पाहिजे. बाजाने 7,000ला मुलीला मुंबईला विकलेली असते. मुलगी पळ काढणार इतक्यात तिला ते पकडतात. ती सोडा सोडा म्हणत असते. तिचा आवाज बाहेर छोट्यापर्यंत पोचतो. तो खिडकीतून डोकावण्याचा प्रयत्न करतो आणि पडतो. दोघे लपतात. काहीतरी पडल्याचा आवाज येतोय म्हणून एक जण बाहेर बघायला येतो. मैना त्याच्या डोक्यात लाकूड मारते. ती छोटूला म्हणते, तू यातलं काही पोलिसांना सांगू नकोस, नाहीतर बाजाबरोबर आम्हालाही तुरुंगात जावं लागेल. आता मार्ग काढायचा कसा? छोटू पडलेल्या माणसाचा पेटा घालून आत येतो. बाजा त्यांना मुलीला उचलायला सांगतो. मुलीला उचलून ते दोघे बाहेर पडतात. रात्रीच्या काळोखात चालत असताना त्यांना बाईच्या गाण्याचा आवाज येतो. घाबरून ते बेशुद्ध पडतात. ती छोट्याच्या जवळ येऊन त्याला उठवते. इनामदाराकडे मैनेला घेऊन जायला हरिभाऊ आलेला असतो. आई तिला इनामदाराने बोलवल्याचं सांगते. ती म्हणते, मी तुला कितींदा सांगितलंय मी बैठकीला जाणार नाही. त्यांना जर माझा नाच बघायचा असेल तर त्यांनी थिएटरवर यावं. आई तिला म्हणते, तू तिकडे गेलीस ना की महिन्याची कमाई एका दिवसात करशील. मग तू जा की तिथं, मी नाही जाणार. छोटूला कळलं तर? ती आईला म्हणते. छोटू बरोबर इनामदाराची बरोबरी करते काय? तिचा नक्षा एकदाचा उतरवलाच पाहिजे. इनामदार हरिभाऊला म्हणतो. शोले त्याच्या नसानसात भरलेला असतो. आज रात्री मामाचा नंबर लागतो. गब्बर सिंग म्हणत तो मामाचा गळा दाबतो. आई मामा ज्योतिषाकडे येतात. त्याच्यावरून लिंबू ओवाळून टाका, पुस्तक आणि लिंबू दोन्ही आळ्यात टाका, तो त्यांना सांगतो. इथे घरी मामाच्या पोतडीत त्याला दासबोधाचा ग्रंथ सापडतो. तो वाचत असताना आई मामा घरी येतात. ती लिंबू ओवाळून हातातला ग्रंथ खेचून घेते, विहिरीत टाकून देते. तो मामाला सांगतो, अरे तुझा दासबोध फेकून दिला. मामा दासबोध काढायला विहिरीत उडी मारतो. दासबोध बाहेर टाकतो. नेमका तो छोट्याच्या हातात पडतो. मामा ग्रंथासाठी त्याच्या मागे लागतो. मामाचं लफडं मैनेच्या आई बरोबर. एकदा छोट्या साहेबांच्या मुलाला शाळेत सोडायला जातो. पण रस्त्यातही त्याचं लक्ष पुस्तकात. पोस्टमनच्या वेशात आलेले दोघे जण मुलाला पळवून नेतात. बेवनी लायब्ररीवाली बाई ती त्यांना बघते. ती त्यांना गोंट्यात काय आहे विचारते. ते पोस्टात पूजा आहे, त्याचं सामान आहे म्हणतात. पुढे गेल्यावर ती छोटूला धडकते. त्याला विचारते, तुझ्याबरोबर नीतू होता ना? तो म्हणतो, हा काय इथेच तर आहे. मुलगा तिथे नसतो. मुलाला एसटीत घालून निघताना ती बघते. त्यांच्यावर हल्ला करते. तिच्या मदतीला छोटू येतो.
मुलगा तावडीतून सुटला म्हणून इनामदाराची आग पकड होते. तो त्यांना म्हणतो, आम्ही तुमच्या जागी असतो तर एका फटक्यात बाईला सरळ केली असती. नीतूला वाचवल्याबद्दल त्याची आई बाईंना साडी देते. त्यांच्याकडे स्त्रियांचं भजनी मंडळ आलेलं असतं. हे मंडळ अमेरिकेत जाणार असतं. त्यात तिला भजन ऐकून दाखवतात. वरदा हो वरदा पुंडलिक वरदा. ते ऐकल्यावर बाई चिडते. त्यांना म्हणते, गप्प बसा, तरण्यात आठ्या बायका तुम्ही आणि भजनं कसली गाताय, तेही सिनेमांच्या गाण्यावर. छोटू म्हणतो, अहो कव्वाली सोडा, या बाईनी तर काल काय एक भन्नाट चाल लावली होती. विठ्ठल माझा हाजी लेकुरवाळा हाजी. बाई सगळ्यांना तिथून पिटाळून लावते. एकदा छोटू पुस्तक वाचत जात असतो. बाईचा धक्का त्याला लागतो. बाई त्याला सायकलवर फिरायला घेऊन जाते. मैना त्या दोघांना बघते. दुसऱ्या दिवशी मैना छोट्याला भेटून त्याला म्हणते, परत तू जर मला त्या बेवनी बरोबर दिसलास तर मी तुला त्या इनामदाराबरोबर दिसेन. बाजूला बसलेला साहेबाचा मुलगा बोंबलतो, काका तुझं झालं असेल तर मला शाळेत सोड, अर्धा तास उरलाय शाळा सुटायला. एवढं सांगून सुद्धा मैनेला तो भेवनी बरोबर दिसतो. ती त्याला जिडो शिकवत असते. रागाने ती इनामदाराची बैठक स्वीकारते. छोट्या तिथे येतो. दुसऱ्या सीन मध्ये आपण पाहतो, मॅनेजरने इनामदाराला बोलवून घेतलेलं असतं. मॅनेजर त्याला म्हणतो, गेल्या 5 वर्षात बँकेकडून तुम्ही 70,000चं कर्ज घेतलंय, त्यातला एकही हप्ता फेडलेला नाही. प्रत्येक वर्षी बँकेवर दरोडा पडला आणि तुमचं फावलं. इनामदार उर्मटपणे म्हणतो, या वर्षी दरोडा पडणार नाही असं थोडंच आहे. मॅनेजर लगेच म्हणतो, तुम्हाला सांगून दरोडा टाकला जातो वाटतं. बँक लोकांच्या विश्वासावर चालते, लोकांच्या अंदाजावर नाही. तुम्हाला 25,000चं कर्ज मंजूर केलं तर गावकऱ्यांचा विश्वासघात केल्यासारखं होईल. तुमचं राजकारण बँकेच्या दरवाजाबाहेर ठेवून या, मॅनेजर इनामदाराला म्हणतो. इनामदार मॅनेजरला धमकी देऊन निघतो. दुसऱ्या सीनमध्ये गावातला एक गुंड एका तरुणीला हिप्नोटाईज करून पळवून नेत असतो. बेवनी आणि छोट्या त्याच्या मागावर जातात. मध्येच बेवनी त्या मुलीच्या जागी गुंडाबरोबर चालू लागते. त्या मुलीला ती छोटूकडे देते. तो गुंड तिला एका खोलीत बंद करतो. इनामदार तिथे येतो. त्याच्या माणसांना ऑर्डर देतो. बाईने कितीही आरडाओरडा केला तरी लक्ष द्यायचं नाही. त्याचा माणूस म्हणतो, तुम्ही बी किती बी बोंबललात तरी कडी काढणार नाही. इनामदार आत जातो. बेवनी त्याला ठोसा मारते. आता आतून आवाज तर येत असतो पण तो इनामदाराचा असतो. बाहेर त्याची माणसं मजा घेत असतात. शेवटी दार उघडलं जातं. इनामदार आत पडलेला दिसतो. ते विचारतात, बाई कुठं दिसत नाही. तेवढ्यात बेवनी अटॅक करते. छोट्याच्या लग्नासाठी हरिभाऊने मुलगी सुचवलेली असते. ती आज येणार असते. दारात मैना येते. हीच ती मुलगी असेल समजून आई तिची चौकशी करायला सुरुवात करते. शिक्षण किती, भरतकाम, जेवणखाण काही येतं का ती विचारते. आईच्या चौकशा चालू असतात. सविस्तर विचारपूस झाल्यानंतर ती महिनेबरोबर आलेल्या माणसांना म्हणते, मला पोरगी पसंत आहे, आता देण्या घेण्याचं काय ते बोला. ते म्हणतात, आमच्या मुलीला अडचण आली म्हणून आणली नाही, हे सांगायलाच आम्ही इथे आलोय, पण तुम्ही तर हिलाच आमची मुलगी समजलात. आई विचारते, मग ही कोण आहे. ते म्हणतात, इथं मैना तमास गिरीण. आई तिला हाकलवून देते. तेवढ्यात दारात घरावर जप्ती करणारे येतात. इनामदाराकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्यामुळे घरावर जप्ती आलेली असते. ती त्यांना समजावते, 2 दिवस द्या, मला बँकेतून कर्ज मिळतंय, ते आलं की तुमचं कर्ज फेडते. घराचं कर्ज मैना स्वतःचे दागिने देऊन फेडते. घरी आल्यावर आई तिला दागिन्यांविषयी विचारते. माझ्यामध्येच नाक खूप असतो. ती त्याला खूप हिणवते. बैलगाडी खालचं कोत्र म्हणते. मी छोटू बरोबर लग्न करणार आहे, तू ये अंतरपाठ धरायला, ती त्याला म्हणते. तो तिला म्हणतो, इथून लगीन करून गेलेल्या बायका पुन्हा इथंच येतात, तू तरी कुठं जाणार आहेस. ती त्याला म्हणते, समुद्रात गेलेला मासा परत डबक्यात येत नाही. ते घर माझं आहे, तिथली माणसं माझी आहेत. त्या घराची अब्रू वाचवण्यासाठी मी माझे दागिने गहाण ठेवले आहेत. तिचं हे बोलणं लक्ष्मीबाई ऐकते. मैना तिथून गेल्यावर ती आतमध्ये मैना आहे का विचारत येते. बाजा विचारतो, तुम्ही आणि इथे. ती म्हणते, चाळीची मालकीण आहे मी, हे दागिने परत द्यायला आली आहे. तो तिच्याकडे दागिने मागतो. ती म्हणते, तुला मी चांगलाच ओळखते, तुझ्यामुळे माझा नवरा तमासगिरीच्या मागे लागला. तो तिला म्हणतो, तुझ्या पोराला आधी आवर. ती म्हणते, माझ्या पोराला आणि मैनेला मी चांगला ओळखते. तो म्हणतो, तुम्ही आमची पोरगी पळवायला निघालाय, 20,000 रुपये टाका आणि घेऊन जा तिला. ती म्हणते, पळवून नाही, चांगली थाटामाटात वरात काढून घेऊन जाणार आहे मी. सरकारी जमीन गावकऱ्यांची झालेली असते. गावकरी इनामदाराकडे त्याचा मान द्यायला येतात. इनामदार अडून बसतो. एक गावकरी म्हणतो, मॅनेजर साहेब, भूमिपूजन तुम्हीच करायला पाहिजे. शेवटी भूमिपूजन होतं. मैना छोटू एकत्र असताना तिला बँकेच्या तिजोरीची चावी त्याच्या खिशात सापडते. तो चावी घेऊन निघतो. बाजा तिथे येऊन मैनेला घेऊन जातो. तिच्या आईकडे आणून खोलीला कडी लावून टाकतो. मैनेच्या आई बरोबर असलेला हरिभाऊ मामा आतच अडकतो. मॅनेजरची मुंबईत बदली झालेली असते. अजून बँकेवर दरोडा पडलेला नसतो. तो बायकोला म्हणतो, अजून 2 दिवस बाकी आहेत. तेवढ्यात बेल वाजते. दरोडेखोर आतमध्ये घुसतात. मॅनेजर बदत नाही म्हटल्यावर ते त्याच्या मुलाला ताब्यात घेतात. त्यातला एक जण म्हणतो, दरोडा होईपर्यंत हा चोकरा आमच्याच ताब्यात राहील.
ते तिजोरीची चावी मागतात. त्याच्याकडे चावी नसते. चावी द्यायला छोटू आलेला असतो. त्यालाही ताब्यात घेतलं जातं. त्याच्याकडच्या चावीने बँकेचा माल लुटला जातो. तेवढ्यात तिथे पोलीस येतात. अमृतसरवरून आलोय ते म्हणतात. पोलीस स्टेशनमध्ये येऊन हा माल घेऊन जा मॅनेजरला सांगतात. ते निघणार इतक्यात तिथे भिवनी येते. त्या नकली पोलिसांना चांगला चोप देते. बाजा, इनामदार सगळे नकली पोलीस बनून आलेले असतात. मैना खऱ्या पोलिसांना घेऊन येते. पोलीस भिवनीला सॅल्यूट करतो. छोटू म्हणतो, तुम्ही या बाईला कशाला सॅल्यूट केलं? इन्स्पेक्टर म्हणतो, त्या दिल्लीवरून आलेल्या सीबीआयच्या अधिकारी आहेत. मॅनेजरची ट्रान्सफर होते. त्याची जागा छोटूला मिळते. कारभार आता छोटूच्या हातात. म्हणजेच बोट लावीन तिथे गुदगुल्या.